श्री मराठी मध्ये आपले स्वागत आहे। आगामी चैत्री नवरात्रीमध्ये हे 7 उपाय अवलंबल्यास ग्रह दोष दूर होतील, नकारात्मकता दूर होईल। हिंदू धर्मात सणांना खूप महत्त्व आहे, त्यात चैत्र नवरात्रीला खूप महत्त्व आहे। यंदा 9 एप्रिलपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे। यावेळी नवरात्र खरमासात पडत आहे, त्यामुळे त्याचे महत्त्व वाढते। खरमासात येणाऱ्या चैत्र नवरात्रीमध्ये काही उपाय करून तुम्ही देवी दुर्गाला प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवू शकता। त्या उपायांबद्दल जाणून घ्या। माता दुर्गाला मग अर्पण करा। माता दुर्गाला अर्पण केलेल्या फुलांबद्दल सांगायचे तर मोगरा माताजींना खूप प्रिय आहे। या नवरात्रीला तुम्ही मोगरा अर्पण करून आईचा विशेष आशीर्वाद मिळवू शकता। तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल। जवरामध्ये चांदीचे नाणे गाडावे। नवरात्रीमध्ये लावलेल्या ज्वारीच्या मातीत चांदीचे नाणे गाडावे। नवरात्रीमध्ये नोमच्या दिवशी ते नाणे काढून घराच्या तिजोरीत ठेवा, त्यामुळे घरातील संपत्ती वाढेल। आईला लाल चंदन अर्पण करा। चैत्र नवरात्रीला दुर्गेची पूजा करताना तिच्या चरणी लाल चंदन अर्पण करा। त्यात चंदन मिसळून डोक्याला लावा। असे केल्याने लोकांची वाईट नजर दूर होईल। ग्रह दोष शांत करण्यासाठी हा उपाय करा। तुमच्यावर काही ग्रहदोष असल्यास मातीच्या भांड्यात लाल कपड्यात 5 कोडी ठेवाव्यात आणि चैत्र नवरात्रीच्या वेळी तुळशीजवळ ठेवाव्यात। हे सर्व ग्रह दोष शांत करतील। दुर्गा सप्तशनी पठण करा। चैत्र नवरात्रीत माता दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी दररोज दुर्गा सप्तशतीचा पाठ करा। माता दुर्गा स्तोत्राचे पठण केल्याने तुमचे सर्व दुःख दूर होतील। लाल फुलाने घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाका। चैत्र नवरात्रीला दुर्गेची पूजा करून सप्तशती पाठ केल्यानंतर रोज एक लाल फूल घेऊन घराच्या पूर्व दिशेला गाडावे। 9 दिवस असे केल्याने घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होते। चौमुखी दिवा। चैत्र नवरात्रीमध्ये माता दुर्गासमोर चौमुखी दिवा लावावा असे मानले जाते। त्यात मोहरीचे तेल वापरावे। मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने काम पूर्ण होते असे मानले जाते। मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवीन व्हिडिओची सूचना मिळेल आणि तुमचे जीवन आनंदी आणि सोपे होईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।